नमस्ते, मी सुनीता जाधव किचनमध्ये तुमचं स्वागत करते। तर आज मी तुम्हाला अगदी गावरान पद्धत आणि साध्या सोप्या पद्धतीने मी आळू वडी दाखवणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण मी एक नवीन पदार्थ त्याच्यात टाकलेला आहे, त्यामुळे आळू वडी आणखीनच कुरकुरीत होईल। तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला पण विसरू नका। तर चला आपण आता आळू वडी बनवायला चला आपण आता रेसिपीला सुरुवात करू। तर मी तुम्हाला पहिले सामग्री दाखवते। तर इथं मी 2 वाट्या बेसन पीठ घेतले। त्याच्यासाठी मी इथं 2-3 हिरव्या मिरच्या, लसूण आणि अद्रक ठेचून घेतले। इथं थोडासा ओवा घेतलाय। इथं 2 वाट्या शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतलाय आणि इथं अर्धा चमचा तीळ घेतले। आणि त्यासाठी मी 2 वळकुट्या 4-4 पानाची एक वळकुटी, त्याच्या मी 2 करणारे अशा 8-9 पानं घेतले। तर चला आपण आता सुरुवात करू। तर त्यासाठी मी आता पहिल्यांदा पाणी गरम करायला ठेवते, जेणेकरून पाणी पहिल्यांदा गरम होईल। तर इथं आपण आता 2-3 तांबे पाणी गरम होईल, लो मिडियम गॅसवर आपण ठेवू। तोपर्यंत आपण आता ह्याचं पीठ मळून घेऊ। तर ह्याच्यामध्ये मी आता पहिल्यांदा मिरची टाकते, 2-3 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं 1 चमचाभर तीळ, 2-3 चमचे मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे तो टाकणार आहे आणि थोडासा ओवा तुम्ही जरा हाताने थोडासा क्रश करून टाकते आणि 1-1.5 चमचा मी मीठ पण घालणार आहे। एक 1.5 चमचा मी मीठ पण घातले आणि थोडीशी हळद टाकणार आहे, का तर त्या अशा पांढर फेक दिसू नये म्हणून। आपण आता इथं पीठ मळून घेऊ। थोडं थोडं पाणी घालून मळा, नाही तर हे पीठ पातळ झालं तर त्याला चिटकत नाही जास्त, आणि जास्त घट्ट पण नाही करायचं। तर अशा प्रकारे मी असं पीठ मळून घेतलं, जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही। बघू शकता तुम्ही हे पीठ कसं आहे। आणि हे पानं सुद्धा मी आता धुवून बिवून मस्त नितळायला ठेवले। तर आपण आता वडी बनवायला सुरुवात करू। तर पहिल्यांदा हे पान मी असं ह्या साईडीने ठेवणार आहे आणि हे बघा आता मी कसं लावते। हे असं थोडं थोडं बेसन पीठ घेऊन ह्याला असं मस्त सगळं दाटसर सगळीकडून लावायचं। हे शेंगदाण्याच्या कूटमुळं थोडंसं हे होतं, पण त्याने वडी अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत होती, मस्त चवदार लागते। त्याच्यामुळे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। असं सगळीकडून थोडं थोडं आपण लावून घेऊ। तर आपण हे पान असं सरळ ठेवलंय ना, तर हे पान आता असं ही बाजू इकडे खाली करायची आणि ह्याला सुद्धा आपण आता असंच लावून घेऊ। हे बघा आता मस्त असं सगळीकडून दाटसर असं लावून घ्यायचं। तिरपळ दुसरी वेगळी बाजू ठेवून ना, आता परत हे पान आपण त्याच्यावर हे असं ठेवायचं परत। गावरान पानं आहेत, मस्त गावाकडून आणलेली आहेत, त्याच्यामुळे ह्याची वडी खूप चवदार आणि छान होते। मस्त लहान लहान पानाची वडी चांगली लागते, चवीला खूप छान लागते। आणि शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे जास्तच कुरकुरीत आणि मस्त होते।
तर आपण आता ही 4-4 पानाची अशी वळकुटी करून घेऊ. तर आणखीन एक आता हे पान मी असं सरळ टाकले, तर हे परत आता मी हे असं टाकणार. इथं आपले आता 4-4 पानं झाले. तर आता तुम्हाला मी सांगते पहिल्यांदा, हे बघा ही बाजू आहे ना अशी दुमटून घ्यायची, का आता आपली वडी सुटली नाही पाहिजे. त्याच्यावर परत बेसन पीठ लावायचं. परत ही सुद्धा बाजू आता आपण अशी हे करून घ्यायची आणि त्याच्यावर सुद्धा हे थोडंसं बेसन पीठ लावायचं. आणि आता ही बाजू अशी दुमटून मस्त दाबून दुमटायची, नाही तर मग सुटणार आपली वडी. हे बघा अशी मस्त दाबून अशी गुंडाळायची. आणि ही जी बाजू मोकळी आहे ना त्याला असं थोडंसं बेसन पीठ लावून मस्त ती आतमध्ये हे बंद पॅक करून टाकायची. आणि ह्या साईडला पण इथं पण मस्त थोडंसं बेसन पीठ लावायचं, का तर शिजताना हे पण बेसन पीठ शिजलं की मग वडी आपली अशी पॅक होते, मध्ये सुटत नाही. तर हे बघा अशा प्रकारे असे आता आपण मस्त करून घेऊ आणि ही आता ह्याच्यामध्ये ठेवू. तर अशा प्रकारे आपण आता हे सर्व वड्या बनवून घेऊ. तर इथं आपल्या आता हे वड्या सगळ्या तयार आहेत. आता मी अशा उकडायला ठेवते. कुणी ह्या वड्या अशा दोऱ्याने सुद्धा बांधतात, का तर मध्ये सुटतात ना. पण आपण चौकून बेसन पीठ लावल्यामुळं वडी आपली आता ही सुटणार नाही. तर आपण याला आता 10-15 मिनटं वाफलून घेऊ. मस्त पाणी पण गरम झालंय. त्याच्यासाठी आहे ना आधी पाणी गरम करायला ठेवायचं, म्हणजे वडी तयार झाली की डायरेक्ट ठेवायला. तर आता आपण आता ह्याला 10 मिनिटाने बघू. तर आता 10-15 मिनटं झाले. तर आपण आता वडी आपली वाफरली का बघू आपण. हो मस्त वाफरली. आता आपण गॅस बंद करू आणि आता 2 मिनटं ह्याच वाफेवर त्याला झाकण टाकून ठेवू. तर वडी आता आपली इथं थंड झाली. तर मी तुम्हाला आता कापून दाखवते. बघा अजिबात कुठून वडीसुद्धा सुटलेली नाही आहे, अगदी पॅक बंद आहे. तर असे एकदम पातळ पातळ मस्त असे, जास्त जाड नाही करायचे, म्हणजे आतून चांगली भाजल्या जाते. मस्त असे कापून घेऊ आपण. जास्त जाड नाही जास्त पातळ नाही. बघा किती मस्त दाट वडी आली बघा तुम्ही. तर वडी आपण आता इथं कापून घेतली. तर मी आता मस्त गॅस पेटवते. आणि जास्त डीप फ्राय नाही करायची, सलो फ्रायमध्ये केली ना थोड्याशा तेलामध्ये तरी होतं, का आता आपण ही वडी उकळून घेतलेली आहे ना. तर जास्त तेलकट नाही, थोड्या तेलामध्येच आपण. तर आता आपलं इथे तेल गरम होते. तशी एक वडी मस्त बाजूने सोडा. अगदी कमी तेलात सुद्धा होते ही वडी, जास्त तेल लागत नाही. मस्त बारीक गॅस करून बारीक गॅसवर हे तळून काढा. तर वडी आपण आता एक साईडने पलटी करून घेऊ. जास्त लाल करायच्या नाही, मस्त अशा खरपूस सारख्या भाजायच्या मस्त. आणि जास्त उलातनं नाही लावायचं त्याला, का तर ती मग सुटते ना. बारीक चमच्याने किंवा चाकूच्या साहाय्याने अशी पलटी करा त्याला. मस्त लाल अशा करून घ्यायच्या. बघा एक सुद्धा वडी अशी तेलात सुटलेली नाही आहे. तुम्हाला आता वडी तळताना दिसेल की किती कुरकुरीत झाली ती. अशा प्रकारे आपण आता या सर्व वड्या मस्त तळून घेऊ. तर इथं आपली आता आळू वडी मस्त तयार आहे. अगदी तुम्ही बघू शकता. बघा किती मस्त कुरकुरीत आणि छान आळू वडी झाली. तर शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळं कुरकुरीत आणखीन होते. तर ह्याच्यावर आपण आता थोडंसं मस्त
सजावटीसाठी थोडंसं तीळ घालू. ताळूवडी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.